सर्वांचे मी टेमगिरे सर यांच्या रिटायरमेंट कार्यक्रमामध्ये स्वागत करते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. टेमगिरे सरांची जॉईनिंग 29 डिसेंबर 2004 पोस्ट हवालदार बेळगाव मध्ये झाली. जे आपल्याला 4 शब्दामध्ये सांगता येणार नाही, पण थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न करते. आपल्या जीवाला आपल्याला न वेळ वाया घालवता आपल्या देशासाठी खर्च केला, त्याबद्दल त्यांचे ऋणी आहोत. त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या गावाला व समाजाला त्यांचा अभिमान आहे. थोडक्यात टेमगिरे सरांबद्दल सांगावेसे वाटते. चीर के पहा दुलाहू दुश्मन को सीने का, चीर के पहा दुलाहू दुश्मन के सीने का, यही तो मजा है एक फौजी होकर जीने का, यही तो मजा है एक फौजी होकर जीने का. देशाचा अभिमान आहात तुम्ही, देशाचा सन्मान आहात तुम्ही, देशाचा अभिमान आहात, देशाचा सन्मान आहात तुम्ही. फक्त या देशाचे सैनिक नाही, तर या देशाचे छत्र आहात तुम्ही, या देशाचे छत्र आहात तुम्ही. थोडक्यात मी सैनिकाबद्दल सांगते. सारे ऋतू आपल्याला, थंडीत स्वेटर आपल्याला, पावसात रेनकोट आपल्याला, उन्हात एसी आपल्याला. कधी जाऊन बघा सीमेवर, माझे सैनिक वाळवंटात असेच उभे असतात. आपण आनंदी जीवन जगतो आणि माझे सैनिक सारं सुख सोडून फक्त आणि फक्त ते देशासाठी लढतात. एक दिवस आपण घरी लवकर नाही गेलो तर आपल्या घरी कल्लोळ सुरू होतो. एक दिवस आपण आपल्या घरी लवकर नाही गेलो तर आपल्या घरी कल्लोळ सुरू होतो. विचार करा त्या आई वडिलांचा, विचार करा त्या कुटुंबाचा, जे आपल्या मुलाला हसत सीमेवर पाठवतात. आणि माझे सैनिक स्वतःचे अस्तित्व सोडून बलिदानास सज्ज असतात. तिरंगा हृदयात ठेवून शत्रूशी झुंज खेळत असतात. आम्ही तर व्हायरसमुळे घरातच बसत आहोत. खरंच माझे सैनिक आपल्या देशासाठी आपले जीव ओवाळून टाकत असतात. रात्री सीमेवर जागता तेव्हा आम्ही आनंदाने झोपतो. आम्ही. जीवावर मरण बांधून फिरता तेव्हा आनंदाने सण साजरे करतो आम्ही. तिरंग्याची शान मातृभूमीची ओळख आहात तुम्ही. आई वडिलांचा अभिमान आहात तुम्ही. भावाचा गर्व आहात तुम्ही. बहिणीची राखी अवघ्या देशाचे श्वास आहे. आमचं काय जातं बोलायला की त्यांनी सारं काही फुकट मिळत असतं. पण खरंच माझे सैनिक देशासाठी प्रत्येक सुखादुःखात सामोरं जातात. जय हिंद, जय भारत. सर्वांनी एक बार जोरदार घोषणा करावी. जय भवानी, जय भवानी. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, याबद्दल आभार व्यक्त करते. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. आता वेळ झालेली. धन्यवाद. यानंतर